हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आज सकाळमध्ये मार्केटला जाऊन सरकारांनी हे गिलके आणले आहेत. तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर सरकारांनी आणले गिलके, मग गिलक्यांची भाजी करण्याचे ठरवलं आज. आणि नेमकं झालं असं की सरकारांना खायचं होतं वेगळ्या पद्धतीने आणि मला खायचं होतं वेगळ्या पद्धतीने. नेहमी आपण कोणतीही गोष्ट करायला घेतली की आपल्याला ज्यावेळेस वेगळं खायचं असतं आणि कोणाला वेगळं खायचं असतं. पण कोणाचं मन मारूनही चालत नाही ना, म्हणून मी दोघं पद्धतीने भाज्या बनवल्या. म्हटलं दोघांची चव खाऊन बघा, म्हणजे मला ज्या पद्धतीने बनवायचं होतं त्याचीही चव तुम्ही घ्या आणि तुमची जी भाजी तुमच्यासारखी तुम्ही जसे सांगितले होते तशा पद्धतीने पण बनवते आहे, तर त्याची चव घ्या. तर अशा पद्धतीने मग मी दोघं प्रकारच्या भाज्या बनवल्या. त्यासाठी गिलक्यांना भरलेले गिलके करण्यासाठी अशा पद्धतीने मध्ये कट केले आणि छान असे गिलके कट करून घेतले आणि दोघं पद्धतीने कट केले गिलक्यांना. आणि नेमकं पाहिलं तर आज नेमकंच शेंगदाण्याचं कूटही संपलेलं होतं. मग शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्याचे बाहेरची साल पूर्ण काढून घेतली, म्हणजे साफ करून घेतले शेंगदाण्यांना आणि त्याची कूट करून ठेवलं. मी नेहमी शेंगदाण्याचे आधीच कूट करून ठेवते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सुट्टी असेल, म्हणजे रविवार असेल किंवा मधून काहीतरी आपल्याला थोडं रिलॅक्स असेल त्यावेळेस मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवते आणि थोडं लसूणची पेस्ट बनवून ठेवते. कारण की आपल्याला ज्यावेळेस बनवायचं असतं की त्यावेळेस आपल्याला धावपळ होत नाही. म्हणून अशा पद्धतीने मी डब्यामध्ये हे भरून ठेवते शेंगदाण्याचा कूट करून, जेणेकरून आपल्याला 8 दिवस तरी पुरेल अशा पद्धतीने मी कूट बनवून ठेवते. तर आपलं कूट बनून तयार आहे आणि जे राहिलेले शेंगदाणे होते ते मी ह्या दोघं भाजींमध्ये घालणार होते. त्यासाठी मग शेंगदाणे थोडेसे टाकले, त्याच्यात थोडंसं लसूण आणि तिखट टाकून त्याची एक जाड अशी पेस्ट करून घेतलेली आहे. जे गिलक्यांमध्ये आपल्याला सारण भरायचं होतं त्याच्यात सारण रेडी करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण कोणतंही काम करण्यासाठी आधी प्रिपेअरिंग करून ठेवतो ना, तर लवकर स्वयंपाकही होत असतो. म्हणून तुम्हाला जर वेळ असेल कधीतरी तर त्यावेळेस तुम्ही लसूणची पेस्ट किंवा शेंगदाण्याचं कूट असं काहीतरी बनवून ठेवलं ना, तर आपला जो स्वयंपाक असतो तोही लवकर होतो. तर अशा पद्धतीने सर्व कूट बनवून झाल्यानंतर मग मी हे सारणला जे गिलके होते कट केलेले मधून त्यांच्यामध्ये हे सारण भरून घेणार आहे. त्यासाठी मीठ टाकून घेतलं, हळद टाकून घेतलेली आहे. सर्व एकजीव केल्यानंतर आपण जे गिलके होते त्यांना अशा मध्य साईडला आपण हे भरून घ्यायचे आहेत. दाबून भरायचे, जेणेकरून जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही. पूर्ण सर्व गिलके असे भरून घेतलेले होते मी. आणि भाजी इतकी अप्रतिम झाली होती की जे भाजी त्यांनी सांगितली होती त्यापेक्षा हीच भाजी त्यांनी जास्त आवर्जून खाल्ली. तर मी तव्यामध्ये म्हणजे जे भरलेले गिलके बनवायचे होते ते असे तव्यामध्ये बनवले होते, जेणेकरून सर्व पसरून आपल्याला ठेवता येतील. तेल टाकलं, त्यात जिरे टाकलं आणि जे आपण सारण भरलेलंच होतं ऑलरेडी, म्हणून आपल्याला फक्त तेल आणि जिरे टाकण्याची गरज भासली. मग सर्व असं ठेवून घेतलेले आहेत आणि छान फ्राय झाले होते ते गिलके. आणि जो मसाला आपला उरलेला होता तो असं वरून घालून द्यायचा आहे, जेणेकरून तो जो मसाला असतो ना तो असा तेलामध्ये फ्राय झाला की त्याची चव अप्रतिम अशी लागते. आपण कोणतीही वस्तू बनवतो त्यामध्ये तेल, तेच तिखट, मीठ वगैरे सर्व तेच असतं, पण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असली ना तर चवही वेगवेगळी लागते. आणि अशा पद्धतीने आपण काहीतरी वेगळं ट्राय केलं ना तर चवीलाही म्हणजे छान लागते आणि आवर्जून कोणीही खातं. तर वरून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यांना आपण झाकून देणार आहोत, जेणेकरून ही 5 मिनटामध्ये आपले गिलक्याची भाजी रेडी होणार. आता ही भाजी तयार होते तोपर्यंत आपण दुसरी भाजीही करून घेणार आहोत. तर त्यासाठी लसूण घेतलेले आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं होतं, पण हे मिरची टाकून बनवायचं होतं म्हणून छान असं मिक्सरला पेस्ट बनवून घेतली जाडसर. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, जिरं आणि मोहरी टाकून घेतली. मोहरी तळल्यानंतर भाजीला चव ही छान लागते, म्हणून मस्त हे दोघं तडतडू दिलं जिरं आणि मोहरी. नंतर जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेणार आहोत आपण.
एक हिरव्या मिरचीची भाजी होती आणि एक लाल तिखटची भाजी होती. दोघंही अलग अलग दिसत होत्या भाज्या आणि बनवण्याची पद्धती वेगवेगळी होती ना, तर चवही छान वेगवेगळी लागत होती. आता हा मसाला फ्राय झाल्यानंतर आपण जे कट केलेले गिलके होते ते टाकून घेणार आहोत. त्यावरती हळद आणि मीठ घालून घेणार आहोत. पहा, मी दुसरं काहीच साहित्य टाकलेलं नाही, पण चव खूपच अलग झालेली होती. आता याला मिक्स करून घेणार आहोत आणि छान यालाही वाफू द्यायचं आहे, थोडंसं पाण्याचा शिरकाव टाकून. गिलके कोवळे असल्याकारणाने भाजी इतकी पटकन शिजली, इतकी पटकन झाली की म्हणजे डब्याच्या वेळेसपर्यंत होऊन गेले. मी आधीच बाकीचं चपाती वगैरेचं काम करून घेतलं होतं, म्हणून भाजी बनवायला वेळ लागत नाही आणि मी नेहमी आधी चपाती बनवून घेते आणि मग नंतर भाजी बनवायला घेते. तर एका साईडची आपली ही भाजी ही तयार झालेली आहे. पहा किती लवकर भाजी झाली. इकडची भाजी झाली तितक्यात दुसरी भाजीला फोडणी होऊन गेली. आता तीही भाजी आपण चेक करून घेणार आहोत. फ्रेश गिलके असले ना तर लवकर भाजी होते, कारण की आपण ज्यावेळेस बाजारामधनं जो भाजीपाला आणतो तो लवकर बनवण्याचा प्रयत्न करायचा. आता वरून कूट घालून घेणार आहोत आपण. म्हणूनच यासाठी मी आधी कूट बनवून घेते की जेणेकरून आपली भाजी जी बनवायची असते ती लवकर तयार होते. तर अशा पद्धतीने आपण कूट घालून घेतलेला आहे. आता थोडं 5-10 मिनटानंतर आपली ही भाजी ही तयार होऊन गेली आहे. तर अशा पद्धतीने दोघं भाज्या बनवल्या. तर तुम्हाला आजची रेसिपी कशा वाटल्या तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासोबत असं होतं का की तुम्ही बनवायला जाता काय आणि होतं काय, तर तेही कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने दोघं प्रकारे मी भाज्या बनवल्या आणि साहेबांना दोघं पद्धतीने भाज्या ह्या टिफिनला दिल्या. तर आजच्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी रेसिपीसोबत. चला बाय. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.